चांदवड येथील महावितरण कार्यालयातील पटांगणात महावितरण कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाचे आयोजन केले। यात वीज ग्राहकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पोस्टरद्वारे माहिती देण्यात आली आहे। विजेच्या उपकरणांपासून कशा पद्धतीने नागरिकांनी उपाय करावेत यासंबंधी जनजागृती करून एक वेगळाच आदर्श महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवादरम्यान समाजापुढे ठेवला आहे। सुरक्षा दीप ही सुरक्षा पुस्तिका प्रकाशन सुरक्षा विभागाने काढले असून या पुस्तिकेचे वाटप यावेळी नागरिकांना करण्यात येत आहे। महावितरण गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कोल्हे हे महावितरण कंपनी आणि वीज ग्राहक यांच्या प्रबोधनासाठी नेहमीच तत्पर असतात। त्या काळात नेहमीच उद्बोधनपर देखावे पोस्टरचा उपयोग करून यात अग्रेसर असतात। याचबरोबर या ठिकाणी महाप्रसाद तसेच भंडाऱ्याचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो। या कार्यक्रमासाठी महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून मार्गदर्शन करतात। तर वीज कर्मचारी मंडळाकडून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो। यात महिला वर्गांचाही मोठा सहभाग असतो। गणेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महावितरण कंपनीचे चांदवड येथील कर्मचाऱ्यांसह कार्यकारी अभियंता चांदवडचे काळूमाळी साहेब, तुषार सूर्यवंशी उपकार्यकारी अभियंता तसेच संस्थापक अध्यक्ष प्रवीण कोल्हे, सोनू ठाकरे, कृष्णा कुंभारडे, योगेश गांगुडे, बाळा शिंदे, अविनाश वरे, दीपक गांगुडे, राजेश खंडाळे, राजू आवारे यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेविषयी तसेच महावितरणाच्या वेगवेगळ्या उपक्रमाविषयी माहिती दिली। आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी चांदवड वही कार्यालय येथे एक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आपण एक सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता, ज्यामध्ये जे काय आपले कर्मचारी आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे विद्युत अपघात कसे टाळता येतील आणि त्यांनी सुरक्षितपणे कसं काम करावं या संदर्भामध्ये आमचे नाशिक येथील प्रशिक्षण केंद्राचे जे अधिकारी आहेत ते इथं उपस्थित राहून त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केलं आणि यापुढे सर्व कर्मचाऱ्यांनी कुठल्या प्रकारे विना अपघात सेवा करावी या संदर्भामध्ये त्यांनी सर्वांना प्रबोधन केलं। या संदर्भामध्ये सर्व काही जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या सूचना ज्या आहेत ते पूर्णपणे ऐकून अपघात होईना असं काम करण्याचा सर्वांनी एक संकल्प केला। तर मला असं वाटतं की ही बुद्धीची देवता गणेश जे आहे ते सर्वांना आपल्याला चांगलं काम करण्याची एक सद्बुद्धी देते। महावितरण सर्व आपल्याकडील सर्व ग्राहकांपर्यंत विविध योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये सध्या आपण PM सूर्यघर ही एक योजना आहे की ज्यामध्ये ऑलमोस्ट आपल्याला त्यामध्ये 78,000पर्यंत सबसिडी आहे। त्यामध्ये ग्राहकांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवावा जेणेकरून ग्राहकांचं वीज बिल शून्यावर आणता येईल। तसंच शेतकऱ्यांसाठी PM कुसुम म्हणून जी योजना आहे त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना अगदी 10% रक्कम भरून 90% सबसिडीवर आपण कृषी पंप आपण बसवून देत आहोत आणि त्याचे कामं आता आपल्याकडे सुरू झालेले आहेत। तर लवकरच शेतकऱ्यांना शेती पंपाच्या माध्यमातून दिवसा वीज पुरवठा मिळेल। तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश उत्सवा काळात विशिष्ट उपक्रम राबवण्याबद्दलची माहिती दिली। जे वीज ग्राहक आहे त्यांना महावितरण चांदवडकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मुख्यत्वे यावेळेस आम्ही सर्व लाईन स्टाफ, कर्मचारी, अभियंता, अधिकारी आणि इव्हन पोलीस अधिकारी आणि सर्व स्टाफ मिळून आम्ही हा गणेशोत्सवाचा 8 दिवसाचा जो सण आहे अतिशय उत्साहात साजरा करतो। प्रामुख्याने यावेळेस आपण गणेशोत्सव साजरा करताना आमच्या कर्मचाऱ्यांनी जी सेवा करायची आहे ती सेवा करताना TNT म्हणजे त्यांना जे उपकरणं दिले जातात ते आणि सेफ्टी जे काही मार्गदर्शन करतो आहे जसं आम्ही आज सेफ्टीची संपूर्ण कार्यशाळा घेतली। सेफ्टीची कार्यशाळा घेताना या सर्व जे पुस्तकं आहेत ही जी पुस्तकावली नियमावली ही आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना दिली। तर काम करताना सुरक्षा बाळगणं ही खूप गरजेची आहे आणि बाप्पा गणपती आम्हाला या वर्षातही तो त्यांचा आशीर्वाद द्यावा की आमच्या हातून सगळेच कामं जे आहेत की सेफ्टी आणि सुरक्षित होणं गरजेचं आहे। यासोबतच तुम्ही जर एक बॅनर बघितलं असेल तर हे पूर्ण सेफ्टीवर आहे, ज्याच्यावर आम्ही वीज ग्राहकांना विनंती केली की त्यांनी सुद्धा काय काय गोष्टी या बाळगायच्या। आणि जनजागर मराठीसाठी संजय जाधव, चांदवड तालुका प्रतिनिधी।